अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे आई यल्लम्मा देवी येथील भगवान परशुराम मूर्तीची परशुराम जयंतीनिमित्त महाआरती। याबाबत अधिक वृत्त अशी की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजेच 15 ते 16 वर्षापासून या ठिकाणी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आली होती। धुळे शहरातील यल्लम्मा देवी माता मंदिर या ठिकाणी या मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आली। त्याचं विधिवत पूजा दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे परशुराम जयंतीनिमित्त या ठिकाणी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे वतीने यावेळी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधव प्रसाद वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली सदर या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम आयोजन करण्यात येत असतो। महाआरतीचे आयोजन करण्यात येत असते। यावेळी या ठिकाणी मदनलालजी मिश्रा, उपेंद्र आरतीकर, व्ही.एन. पाठक, सतीश शुक्ल, शेखर कुलकर्णी, स्वीकृत नगरसेवक ओम खंडेलवाल, कॉन्ट्रॅक्टर केदार जोशी, शेखर कुलकर्णी, निर्मल शर्मा, किशोर अग्रवाल, शरद शुक्ल, संजय अवस्थी, आनंद कुलकर्णी, सुनील देशमुख, स्वप्नील कुलकर्णी, नाना हवलदार, चंद्रशेखर भट, प्रशांत शिलेदार, अनिल खंडेलवाल, प्रमोद कुलकर्णी, ॲडव्होकेट बाबा पाठक, दिनेश भाऊ आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम। बोल परशुराम भगवान की जय। बोल भगवान परशुराम भगवान की जय। परशुराम भगवान की जय। अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे दरवर्षी परशुराम जयंती साजरी केली जाते। परशुराम हे दुष्टांचा संहार करणारे आणि सज्जनांचा रक्षण करणारे असे होते। कार्तवीर्य नावाच्या राजाची कथा आहे। तो फार मागचा होता, त्रास द्यायचा, त्याचा वध परशुरामाने केला। पण लगेच त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, काहीही असो, खून केला म्हणजे अपराध केला तर तो प्रत्याग करायला जा, अशा पद्धतीने सगळ्या करायला गेले। परत राजा त्यांच्याच वडिलांची हत्या दर्शन म्हणून परशुरामांनी प्रतिज्ञा केली, 21 क्षत्रिय म्हणजे सगळे दुष्ट आहे, मनमानी करणारे। बहुभाषिक ब्राह्मण संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत माधव प्रसाद वाजपेयी। मी ॲडव्होकेट माधव प्रसाद वाजपेयी,